फास्ट फूड म्हटलं की त्याच्यामध्ये मैद्याचा वापर हा आलाच, पण मी आज तुमच्याबरोबर एक अशा पद्धतीचं फास्ट फूड शेअर करणार आहे ना ज्याच्यामध्ये मी मैदा वापरलेला नाहीये. चला तर मग अजिबात मैद्याचा वापर न करता हेल्दी फास्ट फूड कसं तयार करायचं ते पाहूयात. साठी इथे मी 2 कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतले. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता रेग्युलर आपण ज्या पद्धतीनं पीठ मळतो ना तशाच पद्धतीनं पण अगदी थोडासा सैलसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथं अशा पद्धतीनं आपण हा गोळा मळून घेतलेला आहे. तेल लावून घ्यायचं आहे आणि साधारण एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण याला भिजत ठेवणार आहे, म्हणजे छान असं ते मुरेल. 10 मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ इथं छान अशा पद्धतीनं भिजलेलं आहे. याला परत एकदा थोडासा तेलाचा हात घेऊन असं मऊ करून घेते. आपल्याला हा शेवगा घ्यायचा आहे आणि त्या शेवग्याला आहे ना आपली ही जी कुरडईची प्लेट आहे ना ती लावून घ्यायची आणि शेवग्याला पण आतमधनं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याच्यातली कणिक एका वेळेस जेवढी बसतीये तेवढी आपण घालून घेऊयात. पीठ थोडंसं भिजू द्यायचं बरं का, म्हणजे छान अशा पद्धतीने आपले नूडल्स तयार होतात. आणि आता आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे मी अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवते. तर ज्यावेळेस आपण गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार करतो ना त्यावेळेस पाण्याला ही अशी उकळीच आली पाहिजे. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे नूडल्स सोडून घेणार आहोत. सगळ्या पिठाचं अशा पद्धतीनं आपण हे नूडल्स सोडून घेतलेले आहेत. आता 1 मिनिट याला आपल्याला अजिबात टच करायचं नाहीये. यामध्ये आपण साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेतोय आणि आता अगदी हलक्या हातानं हे अशा पद्धतीने आपल्याला याला फक्त ढवळायचंय. अगदी एक 3 ते 4 मिनिट चांगल्या खळखळून उकळीमध्ये पटकन शिजून निघतात. जर तुम्हाला ही केटल हवी असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. तुम्ही इथं बघू शकता भारी दिसत आहेत ना आपले हे नूडल्स, होममेड आणि होममेड असूनही एकदम फ्रेश असेल, म्हणजे असं काही नाही स्टोअर करून ठेवलेत किंवा काय. जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही हे पटकन करू शकता. घरामध्ये कणिक शिल्लक राहिली तरी सुद्धा हे तुम्ही करू शकता. तर अगदी एक साधारण 3 मिनिट झालेले आहेत. मस्त असे आपले नूडल्स तयार झालेले तिथे तुम्ही बघू शकता. आता आपण हे गाळून घेऊयात. नूडल्स पाण्यातनं बाहेर काढले की याच्यावरती आणखीन परत साधारण अर्धा ते पाव चमचा आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण थोडंसं रेग्युलर पाणी टाकून घेतोय, जेणेकरून हे जे नूडल्स आहेत ना ते जास्त एकमेकांना चिटकणार नाहीत आणि आहे तिथं त्याची जी कुकिंगची प्रोसेस आहे ना ती स्टॉप होईल. पॅनमध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घेत आहोत. यामध्ये आपण बारीक असा चिरून घेतलेला लसूण टाकून घेत आहोत. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा एकदम बारीक अशा चिरलेल्या. लसणाचा रंग हलका असा बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत हिरवी मिरची, साधारण 1 हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतलेली. बारीक असा चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा, कांदा आपल्याला काही खूप जास्त करपवायचा नाहीये किंवा याचा रंग बदलायचा नाहीये. हलका असा ट्रान्सपरंट झालेला आहे अशाच पद्धतीचा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये लगेच आपण टोमॅटो टाकत आहोत, एक छोट्या आकाराचा. आता इथं टोमॅटो सुद्धा आपला हलका असा परतला गेलेला आहे. खूप जास्त मऊसूद आपल्याला या टोमॅटोला सुद्धा करून घ्यायचं नाहीये. यामध्ये मी थोडीशी लाल चटणी वापरते, हिरवी मिरची सुद्धा वापरली त्या हिशोबानं. त्यानंतर धना पावडर 1 चमचा. अगोदर हे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत सॉस.
टोमॅटो सॉस टाकत आहे, साधारण 2 मोठे चमचे. चिली सॉस असेल तर ते सुद्धा टाकू शकता, माझ्याकडे आता सध्या नाही आहे, त्यामुळे इथं मी फक्त सोया सॉस टाकत आहे 1 चमचा. आता हे परत एकदा सगळं हलवून घेऊयात. आपण नूडल्स तयार करताना त्याच्यामध्येच मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता हे जे मीठ आहे ना ते फक्त फोडणीपुरतंच आपण टाकून घेतलेलं आहे. सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. आणि आता याच्यामध्येच आपण हे नूडल्स टाकून घेतोय. टाकल्या जरी ते तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटलं तरी हळूहळू जशी त्याला उष्णता मिळेल त्या पद्धतीनं हे नूडल्स असे सेपरेट होत राहतात. आणि तुम्हाला सांगू का, मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा अशा पद्धतीनं आपलं जे अन्न आहे, म्हणजे काय होतं, आपलं शक्यतो रेग्युलरपणे गहू हेच धान्य असतं आपल्या जेवणामध्ये, त्यामुळे हे पदार्थ खाल्लेले कधीही चांगले. घ्या तर मग अगदी परफेक्ट असे हे नूडल्स तयार झालेले आहेत. हे नूडल्स खाताना आहे ना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका येत नाही की बापरे याच्यामध्ये मैदा आहे मग खाऊ की नको. बिनधास्त एन्जॉय करा. मस्त छान लागतात. तुम्हाला सांगू का, मैदा खाल्ल्यानंतर जी वेगळी फिलिंग आपल्याला येते ना, की असं पोटामध्ये खूप हेवी झालंय किंवा ते खूप ओव्हर झालंय असं वाटतं की नाही खाल्ल्यानंतर, हे नूडल्स खाल्ल्यानंतर तुम्हाला एकदम लाईट वेट फील होणार आहे. आणि चवीमध्ये तर कुठं कॉम्प्रोमाइज नाहीच आहे. आपण याच्यामध्ये प्रत्येक पदार्थ तो टाकलेला आहे जो आपण रेग्युलरपणे टाकत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला हे नूडल्स नक्की आवडतील. घरी एकदा तरी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच काहीशा छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.